गुड मॉर्निंग फ्रेंड. तर चला आज आपण बनवूया वांग्याचं भरीत. हे बघा, मी आता वांग आखटी बनवली आहे वांग शिजवायसाठी, वांग भाजायसाठी. हे बघा, वांग भुसतोय मी आखटीवर आणि अशा प्रकारे भरीत बनायची तयारी करतोय. आज आमच्या सरकारांचा वांग्याचं भरीत खायची इच्छा झाली आहे. तर बघूया, प्रोसिजर चालू झाली आहे. आता वांग्याचं भरीत तयार करायची. हे आपला देसी जुगाड, पूर्ण गावठी जुगाड आहे आपलं. बघा, हे अर्धा किलो 3 पावचं वांग आहे. हे वांग बघा खाली पडते ते आकटीवरून. हे बघा, आकटी केलेली आहे. वांग भुजायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो. बघ, तुम्हाला संपूर्ण दाखवीन आता मी. भरताची पूर्ण प्रोसिजर दाखवीन तुम्हाला, रेसिपी पूर्ण. तर वाच. महाराष्ट्रामध्ये मित्रांनो थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचं भरीत जबरदस्त फेमस आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये. आणि त्याचा महाराष्ट्राचा असर आमच्या मध्य प्रदेशमध्ये पण आहे, बॉर्डरला लागून आमच्या बऱ्हामपूर जिल्ह्यामध्ये. बघा, वांग शिजते आहे, वांग्याला भाजतोय मित्रांनो आकटी करून सनी. भरताचे जे पण शौकीन असतील त्यांना सर्वांना एक सांगणार मित्रांनो की वांग जे आहे ना, गॅसवर कधीही भाजायचं नाही. कारण गॅसमधून निघणारे ज्या हानिकारक केमिकल्स असतात ना, ते कॅन्सरला कारक असतात. हे सायंटिफिकदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे जर का शक्य झालं तर असं आकटी करून सरीच वांग भाजायचं. तर तो वांग भाजून सुरुवात झालेली आहे. 15-20 मिनटामध्ये वांग आमचं भाजून होणार आहे. त्याच्यानंतर पुढची रेसिपी तुम्हाला सांगतो मित्रांनो. वाच. बघा मित्रांनो, आमचं वांग भुजून झालेलं आहे आणि आम्ही आता हिरव्या मिरच्यासुद्धा ज्या ना, ह्या हिरव्या मिरच्यासुद्धा आता भुजायला टाकलेल्या आहे. त्याला पण आकटीवरच भुजल्या मिरच्यांना पण. मिरची, लसूण, हे बघा, मिरची लसूणसुद्धा आता आम्ही भाजून काढलं आहे आकटीवरच. हे बघा, हे आमचं वांग शिजलेलं आहे, लवकर जबरदस्त झालेलं आहे. तर चला मित्रांनो, आता जाऊया पुढे. आता ठेसा बनवून घ्या पहिल्या हिरव्या मिरच्याचा. बाकीची प्रोसिजर तुम्हाला नंतर. वांग आमचं तयार झालेलं आहे भाजून सनी. बघा मित्रांनो, किती छान भाजायला आहे, मस्त. त्याचं कसं तेल निघते बघा वांग्याचं. खूप तेल, त्याचं असं तेल निघालं म्हणजे समजायचं की वांग आपलं तयार झालं, रेडी भाजायला. आणि हे बघा मित्रांनो, मिरच्या पण आम्ही याच्यातच टाकलेल्या आहे मिरच्या भुजायला. हे बघा, ह्या मिरच्या पण झालेल्या आहे. आणि हे बघा, हे टमाटर पण याच्यातच टाकलेलं आहे. टमाटर पण याच्यातच भुजायला टाकलेलं आहे. हे बघा, हे टमाटर 2, हे काय नाही आहेत. यांना चांगलं या विस्तवामध्ये यांना खूप भाजू द्यायचं. टमाटर भाजले तर मिरच्या आमच्या झालेल्या आहे. जवळजवळ मिरच्या पण आता काढून घेतो. तर अशा प्रकारे खूप जद्दोजहद चालली आहे आज भरीत खाण्यासाठी. याच वाटीच्या हलवामध्ये मित्रांनो आता आपण लसूण पण भाजूया. विचारूया, लसूण टाकून दिलं आहे आपण. लसूण भाजून घेऊया. लसूण भाजला म्हणजे पूर्णपणे त्याला थोडं लसूण पण आता भाजलं जाईल. खाली टमाटर आहे, वरती लसूण टाकलं आहे. मिरच्या आमच्या झालेल्या आहे. आणि बघा आमचं वांग, हे वांग झालेलं आहे. ही कांद्याची पात, वांग आणि हा ठेसा तयार होतो. मिरच्या भाजलेल्या, मिरच्याचं लसूण येते. तर चला, आज भरीत खायचं पार्टी. आज भरीत पार्टी करूया मित्रांनो. अशा प्रकारे आता ह्याच्यात बघा, आम्ही खलबत्त्यामध्ये आता वांग टाकलेलं आहे, मिरच्याचा ठेसा टाकलेला आहे, कांद्याची पात टाकलेली आहे आणि कोथिंबीर आणि लसूण वगैरे यांचं सगळ्याचं पेस्ट बनवलेलं आहे. बघा, आता भरताचं पेस्ट बनवून आमचं रेडी झालेलं आहे. आता याची नेक्स्ट प्रोसिजर अशी असणार आहे की आता आमच्या कढईमध्ये तेल वगैरे टाकून सनी आता सर्व सुरुवात झालेली आहे. आता आमची कारभारी तयार करते आता भरीत. ते बघा, तसं काही नाही. ते बघा, आता आमचं भरीत तयार होतं मित्रांनो. भरीत तयार झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो आणि खाऊन सांगणार. बाकी खाऊन सांगून टेस्ट कशी कशी नाही. तर चला भेटूया आता लंचला.